प्रत्येकाचे आहे ते घरचे पाटील हात त्याला काय कमी नाही गावचे पाटील हात म्हणजे कसं पाटील म्हणले की नाही मी पाटील हा म्हणले की नाही तर पाटलाची गोष्ट येते काय आपण जनसामान्य सामान्य जनतेबद्दल पंजाला करायचं का बरं मोदीला आम्ही मतदान करणार मोदीलाच करणार मोदीला राम 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 काय चाललंय मग काही नाही मग मोदीला करा मोदी आम्हाला सगळं द्याले गरीबाला कोपण फुकट आहे शेतकऱ्याचं घर आता 2000 कसं चालन मनाला भाव पाहिजे सालभर कष्ट करायला शेतकरी मग कसं आहे कोणाला करणार आहे आपण कसं मोदीला आता शेतकऱ्याने मोदीने बी शेतकऱ्याला बघलं पाहिजे काँग्रेसला मतदान होतं फुल होते काँग्रेसला बरं आम्हाला बाथरूम दिलंय पैसे दिलंय काँग्रेसच्या जमान्यामध्ये 83,000 रुपये कोटेशन होतं गाडीचं आता 2,78,773 रुपये कोटेशन झाले म्हणतात काँग्रेसला करा काही जण बीजेपीला करा काहीच नाही उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही आमचं मोदीचं चांगलं 140 कोटी जनता आहे का सगळ्याला गव्हर्नमेंट जॉब थोडी भेटणार याचे परिणाम लय ते झटकन आल्या तुम्ही काय बोलायला की विचारावं लागते पाटील लावून मी विचारावं लागणार कोणाला टाकायचं रागानं बघ आम्ही रागानं आम्ही कशा काय बोलायला लोकशाहीला बळकट करण्यासाठी भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार दिला. येणाऱ्या 7 मे रोजी 3ऱ्या टप्प्याचे मतदान लोकसभेचे मतदान होणार आहे. लातूर लोकसभेसाठी लोहा विधानसभेची जनता लातूर लोकसभेमध्ये आहे. लातूर लोकसभेमधील गाव व या गावाची ओळख म्हणून कामधेनू असलेले साखर कारखाना कलंबरचे साखर कारखाना. आपण आज कलंबर येथे उपस्थित आहोत. कलंबर येथील हा गावातला मुख्य चौक आहे. या चौकामध्ये सर्वसामान्य नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव आहे तुमचं? नाव काय आहे तुमचं? विजय सिंग. अच्छा, काय करता तुम्ही? शेती करता. बरं, मतदान आहे तुम्हाला? काय माहीत लोक गावामध्ये मतदान आता गेल्या साली त्या निवडून गेले तू बरालच नाही आमदार समजा असा आहे. आमदाराचं नाही खासदाराचं मतदान आहे आता. खासदारचा आहे. खासदार मतदान करायचं आपल्याला 7 मेला करायचं की हो. कोणाला करायचं? पंजाला करायचं का बरं? का आता काय येत आहे काय एकदा निवडून आले तुम्हाला येत नाही लोक. आता एवढे मोठे कामधुनी बनी पडली. साखर कारखाना बंद पडला समजत कशामुळं? काय त्यात आम्हाला काय माहिती. काय नाव आहे तुमचं? आमची चर्चा नाही दुसरं बघा. काय नाव आहे तुमचं? आमचं नाव बालाजी. अच्छा, काय करता तुम्ही व्यवसाय? काय शेतीमध्ये करता? शेती करता. कशी आहे? पाऊस पडला रात्री, कसं पाऊस पडला? आमच्या इकडे पाऊस पडला नाही, वारं वावदान सुटलं होतं. पाऊस पडला नाही का? नाही का? बरं, काय नुकसान काही झालं? नाही नुकसान काही झालं नाही. बरं, किती आहे शेती तुम्हाला? शेती 2 एकर. 2 एकर आहे. बरं, काय गावामध्ये कलंबरमध्ये वारं काय म्हणतात लोक? काय नाही तर कोणी पंजा म्हणते, कोणी काही आपलं हे म्हणतात कमळाचं फूल म्हणतात. बरं, जास्त काय चालले? आता प्रत्येकाच्या इच्छेवर आहे असं. हां. बरं, काय नाव आहे तुमचं? गिरजाजी. अच्छा, काय करता आपण व्यवसाय? काय नाही शेती करता. किती आहे शेती? पुढे आहे 2 एकर. कशी आहे शेतीची परिस्थिती सध्या? काय नाही बरं चांगली आहे. बरं, काय गावामध्ये वातावरण काय म्हणतात लोक निवडणुकी संदर्भात? मोदी म्हणायचं कोणी ते हे का असं तसं काय सगळं. बरं, काय मुद्दे आहेत बरं इथं? काय म्हणजे समस्या आहे गावामध्ये? तुमचे काय अडचणी आहेत? कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहेत? मोदीला किंवा पंजाला, कमळाला? मोदीला आम्ही मतदान करणार आहे की नाही करणार आहेत? बरं, काय कशामुळे करणार आहात? काय तुम्हाला लाभ भेटलं? त्याचं आपल्याला व्यवहारवरला चौक समजा पटला आपल्याला. त्याचा जेवढा व्यवहार आहे त्याचा कुठं अतिरेकीपणा केली त्याला दाबलं. त्याला दहशतवाद अतिरेकीपणा संपला. दहशतवादाला त्यांना बंद केलं थोडं. पुन्हा आपलं सरकार पैसे द्यायला आपल्याला गरिबीला पैसे द्याले. अकाउंटला पैसे आहेत तुमच्या त्याच्यामुळं. काय नाव आहे तुमचं? तुमचं काय नाव आहे? अंगत महात्मा मुलकापुरे. बरं, काय करता व्यवसाय तुम्ही? शेतीच आहे. बरं, काय परिस्थिती शेतीची? कशी आहे शेती? काय नाही बरं आहे साधारण. काय आहे बरं, मालाला काही भाव नाही, काही नाही, पाणी नाही. हां. काय आहे पाणी असलं तर आम्ही शेती चांगली करत होत्या. अच्छा,
काय वातावरण आता निवडणूक आहे 7 मेला आपल्याला मतदान करायचं आहे. करणारा मोदीलाच करणारा. मोदीला बरं. काय नाव आहे तुमचं? तुमचं नाव काय? राम 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 राम. काय चाललंय मग? काही नाही मग. आराम आहे. आराम. काय आम्हाला नाव शेती तुमचं नाव? आमचं नाव डिगांबर पुढली भोकरे आहे. बरं, कुठले तुम्ही? इथलेच आम्ही ना? कलंबरच्या पाटील. कलंबरचे. पाटील. हा. काय पाटलांचं मग काय म्हणणं आहे? आम्ही काय मोजीला करा, मोजी आम्हाला सगळं द्याले. हं, गरीबाला कोकण फुकट आहे, हं. अन्न फुकट आहे. काही नाही साहेब, सांगा की तुम्ही. पाटला तर नाराज आहेत मोदीवर. पाटलं काय नाराज आम्ही? मी शिवाजी महाराज आहो. नाही हो. मी शिवाजी महाराज सारखं आहो. आरक्षणासंदर्भात आरक्षण आता भेटले का हो? हं. 70 वर्ष होऊन गेले, काँग्रेसवाल्याने दिलं नाही आरक्षण. आज जॉग नाही. शरद पवार तुम्ही त्याला गाव बंदी गावात नेत्याला येऊ देणार कोणी असं म्हणाले, तसं. आम्ही येऊ आम्ही येऊ नका, तुम्ही सोयरे माणसं या की. तुम्हाला कोण नको मला. राजकीय लोकांना गाव बंदी होती. ते करणारे असतात. दुसरे का तसे का 5 बोट सारखे का साहेब? हं, एक बोट लहान, एक बोट मोठं राहते की नाही. राहते की हो. हा, मोदीने हे बघा गुरुवाला सगळं दान केले. हं, त्याचा भादर असा देऊळ हे बांधले हं. रामाचं मंदिर 600 वर्ष. बरं आम्हाला मोदीचा अभिमान आहे. बरं. राम मंदिरचा इफेक्ट सर्वसामान्य पडणार काय? म्हणजे राम मंदिराला बघून मतदान करणार लोक? हो, लोक करणार. त्याने चांगले कामं केलेत ना. बरं. काँग्रेसने मंदिर काय कोण काम केलं? कोण बांधलं मंदिर? आपलं मोदीनं. मोदीनेच बांधलं काय? हो, बरं त्याच्यामध्ये असतील ना सगळं समक्ष असतील तुम्ही आम्ही सगळेच बरं. एकानं का पाठोबा दिले ना सगळ्यांना. हं, हं, सरकारनं दिल्या, तुम्ही आम्ही दिल्या. पुन्हा देवाचा आशीर्वाद. हं. तसं काय फुकट मंदिर होत असते का साहेब? तुम्ही आल्या इथं तर खरं आहे की नाही? बरोबर आहे. हा, आता आपल्याला सगळी व्यवस्था त्याने केलंय. हं, आता फुकट आण आहे खाय आपल्याला. हं. हा, सांगा का तुम्ही किती आणि आपण उपकार विचारायचे. बरं. काँग्रेसने असं आज किती नाही आम्हाला काँग्रेसनं काय केलं नाही? काय केलं सांगा की तुम्ही. हं. सांगा तुम्ही काय केलं. एखाद्या गरीबाला पगार दिली. काँग्रेस तर म्हणते लोकशाही धोक्यात आहे, काय धोक्यात आहे? आता निवडणूक पुन्हा होणार नाही, हुकुमशाही येणार आहे विरोधच देशात. म्हणणार तर साहेब आहे काय गो. हं. विरोधच म्हणणार काय बी. बरं. सगळं आनंद आहे. मोदीने जे केलंय ते आनंदाने आमचं पुरं गाव बी देणार मतदान त्याला. आनंद आहे सगळं. बरोबर. काय नाव आहे तुमचं? राम 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 राम. माझं नाव उद्धव भोकरे. भोकरे साहेब काय करता तुम्ही? मी शेती करतो साहेब. शेती करता? हा. बरोबर. काय शेतीची की मोदी साहेबांना शेतकऱ्याला भाव द्यावा. म्हणजे शेतीमालाला भाव द्यावा. शेतीमालाला भाव द्यावा. भाव नाही का शेतीमालाला? नाही ना, काय भाव साहेब? हे तर म्हणतात सगळं चांगलं आहे, खुशाल आहेत माहित. आता कसं म्हणत असतात मला शेतीला परवडा असा भाव द्यावा. बरं. कोणी शेतकरी सालभर कष्ट करतोय. हां. आता हळदीला आहे तर बाकी कोणा कायला वस्तूला सामानला आहे समजा. ही एक समस्या आहे शेतकऱ्यांची. हा, शेतकऱ्याला समस्या एकच आहे की मालाला भाव द्यावा. बरं. काय मग आता कसं आहे ते काय म्हणतात कलंबरचे लोक? कलंबरच्या लोकांचं काय कोणाचं मत आहे शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच आहे हां. की मालाला भाव द्यावा, हमी भाव द्यावा. बरं. हा, मालाला. आम्ही भाव हा, एका शेतकरी 12 महिने कष्ट करतो. शेतकऱ्याला काय दुसरी अपेक्षा नसते. शेतकऱ्याला पैसे द्याले की मोदी सरकार? पैसे देऊन साहेब चालते का? अकाउंटला. इकून देऊन इकडून घेतलं तर कसं जमन हो. हा, शेतकऱ्याचं घर आता 2000 कसं चालन? हं. मालाला भाव पाहिजे. सालभर कष्ट करायला शेतकरी. मग कसं आहे कोणाला करणार आहे आपण? कसं नाही आहे खरंच भाव? मोदीला आता शेतकऱ्याने मोदीने बी शेतकऱ्याला बघलं पाहिजे. बरोबर बरोबर. हा. मोदीनं बघितलं पाहिजे शेतकऱ्यांना. मग मित्रा काय नाव आहे तुझं? निसार. काय करता तुम्ही व्यवसाय? ऑटो चालू. कसं आहे ऑटो म्हणजे गॅसवर आहे सध्या, CNG वर आहे, पेट्रोलवर. पेट्रोलचे भाव खूप वाढले असं म्हणतात लोक. वाढतं दादा जसं चालतं चालू लागतं. हं. सगळे बरोबर चालावं लागतं. पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे तिकीट वाढलं असेल. तुम्ही कुठं चालता? कोणत्या पॉईंटला? नाही, आम्ही भाड्यावरच राहतो. एंगेजवर. काय आता तुम्ही फिरत राहता, भाडे इकडे तिकडे घेत राहतात, तुमच्या ऑटोमध्ये लोक बसतात आणि चर्चा असते लोकांची. म्हणजे तुमचं कामच असते ऑटो चलीनं, मग मागे चर्चा असते. काय आहे मागे चर्चा तुमच्या? मागच्या सीटवर तेवढं काय नसतं. फॅमिली घेऊन जाता. फॅमिली जास्त करून राजकारणाविषयी कोणी बोलतंय? काय बोलतंय राजकारणाविषयी? राजकारणाविषयी आपण जास्त पॅसेंजर राहत नाही ना. हं. 4 लोक वैयक्तिक भेटले तर होते ते. फॅमिलीचं फॅमिलीच चालते. जास्त करून फॅमिलीवर चालते गाडीमध्ये. अच्छा. काय परिस्थिती कलंबरमध्ये काय कसं होणार आहे? काय वार आहे? लोक काय म्हणतात? सर तेवढं काय आपल्याला माहित नाही का, तर आपल्याला टाइमच भेटत नाही. बरं. मग काय नाव आहे तुमचं? या की खाली या, इथे या. भोकरे साहेब काय करता तुम्ही? शेती करता. कशी आहे शेती? बरी आहे. काल पाऊस पडला आपल्या लोह्यामध्ये इकडे तिकडे. कसं इकडे पाऊस होता? बरं. वारं वादळ काही नुकसान झालं काय? झालं तसं थोडं. काय आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, कसं आहे माहोल? काय माहित कलंबरची जनता? काँग्रेसला मतदान होतं. फुल होते काँग्रेसला? हो. बरं. कसं काय बरं काँग्रेसला का? मोदीचं काय खराब बघले की हम्म, समधी आरमोठी हुकुमशाही झाली. हम्म. हां त्याला इडीच की तुमच्या घरी कोणी जाऊ नये काय, तुमचंच घर भरावं समजा, बरोबर आहे, बरोबर. दुसरे जनतानं काय हे करू नये. हम्म, हम्म, हम्म. आजी कुठून आलात? कुठं गेलत्या? गुंडेवाडीहून इथं आले. कुठले आहात तुम्ही? इथलेच हा? गुंडेवाडीच्या. बरं बरं बरं.
आता मतदान करायचं आपल्याला 7 तारखेला. मतदान करायचं की हा मतदान आहे 7 तारखेला कुठं आहे लोकसभेचं. हा गुंडेवाडीला आहे. मतदान करावं लागते. काय माहित लोक करतो म्हणाले गुंडेवाडीत हो कसं आहे, कोणाला मतदान करायचं आता ते मला माहित नाही तर चित्र कोण येणार आहे काय माहिती आहे काय माहित. कोणी आलं नाही हा. आमच्या गावात कोणीच आले नाहीत अजून हा. आणि सरकार कोणाचं चांगलं आहे हा? सरकार कोणाचं चांगलं आहे. आम्हाला तर सध्या चांगलं केलं बघा मोदीनं मोदीने चांगलं केलंय. काय दिलं गड्या मोदीने. आम्हाला बाथरूम दिलंय पैसे दिलंय बरं मग आता कोण येणार आहे. आता मोदीच निवडणूक आहे. मोदीची निवडणूक आहे. कोण येणार आहे आता कोणाला ठाऊक काय आता तुम्ही म्हणायला सगळं मोदीने दिलं तर कोण मोदी येईल का आता. आता कोणाला ठाऊक आहे मग हा फोटो आहे. तुम्ही आता टीव्हीवर दिसता. काय नाव आहे तुमचं. काय काय शादुल पठाण. पठाण साहेब काय चाललंय मग काय नवीन घेतलं ऑटो तुम्ही. हो ऑल्टो नवीन घेतला. सीएनजी आहे की कसं आहे पेट्रोल सीएनजी आहे? आहे सीएनजी. काय पडतल का ते सीएनजी खाते की पेट्रोल. सीएनजी पडताल खायला सर आता काय करावं महागाई दुनियाची झालेली आहे. बरं काँग्रेसच्या जमान्यामध्ये 83,000 रुपये कोटेशन होतं गाडीचं. आता 2,78,773 रुपये कोटेशन झाले. महागाई वाढण्याचं कारण काय बरं. बस महागाई वाढण्याचं कारण एकच आहे की बस हे जे हे आहे सत्ता आहे हे सत्ता बरोबर नाही. आता दाजी माय तुमची आजीचं काय आहे हो आजीला काय माहित आहे. आजीला काहीच माहित नाही. तेच बक्कळ झालं आजीनं खाली एकच विचार केली की आता त्याला काही लेकरू आजीला अकाउंटला पैसे आले. पैसे आले अकाउंटला 2,000 रुपये लोक पोचणार झाले लेखा पोच नाही गेले त्याच्यामुळे मोदी कुठे चालले. पोसाले तर आता मी बोलतो हा. पोचना गेले. 5 किती एकर शेत कमीले 5 एकर आहेत? पोरं किती आहेत तुम्हाला. एकच आहे एकच पोरग आहे. पोचना गेले. पोचना गेले या हा पाय मोडलाय हात मोडलाय हा वावरासाठी मारामारी करून घेतल्या. मारामारी करून घेतली आता त्यानं स्वतः घालायचं ना वावर. रडू नका सहज आहे चर्चा आहे आपली. तुमचं व्यक्तिगत आहे घरचं आहे ते. मग काय होईल असंच म्हणणार आहे आता घरचंच आहे म्हणून काय करावं आता जमाना तसं निघाला. मग असं म्हणते तर जमाना असा निघाला म्हणून कोणी आहे का मग त्यानं पैसा द्यायला मला. मग काय परिस्थिती आता कलंबर मध्ये. कलंबर मध्ये काय नाही सर काँग्रेस सत्ताच चांगली होती. काँग्रेसच यावं मोदी विधी कोणी येऊ नये. बरं एकाच ऑटोमध्ये 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. काय नाव आहे तुमचं. मग काय चालेल काय नाव आहे. पिंटू मरमाड बरं पानपट्टीचं काय वातावरण कलंबर मध्ये. इलेक्शन मध्ये हा निवडणूक आहे आता 7 तारखेला मतदान करायचं आहे. मतदान करायचं की 100% मतदान व्हावं कलंबर मध्ये. करणार होणार ना 100% होणार. परिवर्तन मला परिवर्तन आहेत का बरं. लोकांच्या काय इच्छा आकांक्षा तमन्ना चालू खासदाराविषयी त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. अच्छा काय चालू खासदार म्हणजे काय त्यांची काय ना तालुक्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे सर्कल वाईज. खासदाराला कसं आहे दिल्लीला काम असते आणि विस्तार खूप मोठा असतंय. आपला लातूर जिल्हा खूप मोठा आहे. इथून 110-20 किलोमीटर लातूर आहे इथून. आमच्या गावात पहिलेच आउटसाईडला असल्यामुळे कोणी तेवढं जास्त लक्ष देत नाही. बरं रहदारी आता पानपट्टी आहे. शेकडो तुमच्याकडे कस्टमर येतात ग्राहक येतात आणि तुमच्याच पानपट्टीसमोर चर्चा होत राहते गप्पा मारतात राजकारणाचे हे ते काय माहित बरं लोक. आमच्या तर सगळ्या जाती आहेत. कोणाला ज्याची त्याची इच्छा असते ज्याच्या त्याचं पक्ष वाईज मतदान करण्याची इच्छा असते. पण 100% मतदान होणार असं नाही थोडंच. काही जण म्हणतात काँग्रेसला करा काही जण बीजेपीला करा. जास्त कोणाचं राहील कोणतं जड राहील पाडलं. वास्तव म्हणजे मोदीलाच होईल असं म्हणाले. आपल्याला तर एवढं 100% काही अंदाज नाहीये कारण आमचा गाव सर्कल जिल्हा परिषद सर्कल असल्यामुळं 18 पगड जाती आहेत पूर्ण. काही सांगता येऊ शकत नाही. बरं खासदाराविषयी नाराजी आहे थोडी आहे जास्त नाही 50% समजा. बरं गावावाईज नाही तर कमी. काय नाव आहे तुमचं. विठोबा कोंडेबा वडजे. वडजे साहेब काय करता तुम्ही. मी एस टी महामंडळामध्ये कर्मचारी आहे. बरोबर तुमचं एक आंदोलन खूप मोठं चिघळणं हे झालं आंदोलन झालं होतं. 7 महिने त्या आंदोलनाचं काही सार्थक झालं की नाही काही फायदा झाला काहीच नाही. उद्धव ठाकरेंना काहीच केलं नाही आमचं. काहीच केलं नाही. काहीच नाही. अनिल परबनं काहीच केलं पगारी वाढल्यात काही काही. त्याला काय मतलब आहे ते 5,000 2,500 2,000 त्याला काय मतलब आहे का त्याला काही. 7वे वेतन आयोग दिला असलं तर काय बरं झालं असतं आमचं. 7वे वेतन आयोगाच्या आधारित तरी पगार दिली असली जमलं असतं आमचं काहीतरी. 7वे वेतन आधारित पगारच नाही आणि मग 5,000 2,000 2,500 दिल्याने त्याला काय महत्व आहे काय. वकील साहेब काय माहित. वकील साहेबाचं काय देणे घेणं नाही त्याचं काही नाही. पण स्वतः मुख्यमंत्री त्या म्हणजे आंदोलनाला कुठं जी भूमिका आहे लई म्हणजे मांडली होती वकील साहेबांना ते देणे घेणं नाही म्हणता तुम्ही. त्यांची भूमिका पटली नाही तुम्हाला. मला काय म्हणायचं वकील साहेब दुसऱ्या पक्षाचा किंवा कुणा आदरणीय माणूस आहे समजा बरोबर आहे की नाही. पण स्वतः मुख्यमंत्री कोण होते
अनिल परब हे परिवहन मंत्री होते, बरोबर आहे की नाही? या तर गोष्टीला मान्य करावं लागेल तुम्हाला. परिवहन मंत्री अनिल परब होते, त्याचाच मुख्यमंत्री होता. मग त्याने नेमकं काहीतरी करावं लागेल ना आमच्यासाठी, केलंच नाही काय बी. मग मुख्यमंत्र्याचा काय मतलब आला आणि त्या परिवहन मंत्र्याचा काय मतलब आला काय? मग हे सोडून द्याये. आता नाराजी आहे तुमचं, म्हणजे उद्धव 100% ठाकरेवर नाराजी आहे. ते आता निवडणूक आहे, त्यांचे खासदार थांबलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. काय होईल बरं, मतदान करताल की नाही कर्मचारी एसटीचे? 100% करणार नाहीत कोणीच. बरं, कोणाला करतील मग? दुसरं कोणालाही करतील, वंचितला करतील, कोणालाही करतील बाकीच्याला. पण 100% शिवसेनेला आमचं प्रधान नाहीच, उद्धव ठाकरे पदाला. बरं काय आपल्या काय गावामध्ये माहोल काय म्हणायचं? आता आमच्या गावामधलं सोडून द्या, ते आमच्या गावामधला वेगळा प्रकार आहे. आता इथं आमच्या इथं समजा लातूर मतदारसंघामध्ये आहे, नांदेड मतदारसंघामध्ये आमचं गाव नाही. लातूर मतदारसंघामध्ये असल्यामुळं लातूर मतदारसंघामध्ये आम्ही पोहोचू शकत नाही. नंबर 1, कारण का आम्ही एकदम शेवटच्या टोकाला आहेत. कुठे आहेत? शेवटच्या टोकाला आहेत. शेवटच्या टोकाला असल्यामुळं आम्हाला कसं समजा खासदार लातूरचा आम्हाला पोहोचू शकत नाही. म्हणजे 100% काही सांगता येणार नाही आम्हाला. म्हणजे कारण का कोणता खासदार आतापर्यंत आला बी नाही, इथून पुढे येणार बी नाही, शेवटच्या टोकाला असल्यामुळं. पण खरं तर आमचं मतदारसंघ हे नांदेडमध्येच राहायला पाहिजे होतं. नांदेडपासून 25 किलोमीटरमध्ये आहे. पण योगायोग ते काहीतरी त्याचा भाग वेगळा वेगळा असतो म्हणे, त्या नियमानं आमचं लातूर मतदारसंघामध्ये घातलं. पण ते आमचं काही कामाचं नाही. लातूर मतदारसंघ नांदेडमध्ये राहिलं असलं, नांदेडमध्ये राहावं, 100% राहावं. मत नाही, 100% राहावं, हे आमचं मत आहे. बरोबर. काय आजोबा, काय नाव आहे तुमचं? निवांत बसल्या? संभाजी आहे. संभाजी आहे, आराम बसल्या. शेता कोण आलो साहेब? बरोबर. बरंच वय आहे तुम्हाला, खूप दिवसापासून मतदान करत आलात तुम्ही. किती आहे वय तुमचं? माझं आहे 85. 85 आहे. देश स्वातंत्र्य बघितला तुम्ही, तेव्हापासून मतदान करता. कसा होता काळ? म्हणजे पहिला काळ चांगला होता साहेब. इंदिरा गांधीचा काळ होता, कसं होतं बरं? चांगला होता. सरकार कोणतं चांगलं आहे आता? बीजेपीचं चांगलं, मोदीचं की काय गांधीचं? मोदीचं चांगलं आहे सरकार आहे. कारण तुम्ही सगळ्यात जास्त काळ बघितलेला आहे काँग्रेसचं. का ते चांगलं नव्हतं सरकार? चांगला होता, पण कामं झाली नाहीत ना तशी. बरं, या काळात, या सरकारच्या काळात झाले का काम? आता कामं झाली. चांगलं झालं. गोरगरिबाला आतापासून त्यानं बघितलं. कोण बघितलं? गोरगरीब बघितलं. तुम्हाला काय फायदा झाला? आम्हाला काय, सगळ्या माणसाचा आनंद आहे सध्याच्याला. बरं. शेतकऱ्याला पैसा त्यानं दिला, शेतकऱ्याचे कामं केले, त्याला पुन्हा ते हे दिलं, गॅस दिला, सगळ्या काय गोष्टी केल्या साहेब. असं आहे. कोण येईल मग आता पुढे देशामध्ये? आता निवडणूक आहे, 7 तारखेला मतदान करायचं आपल्याला. मोदी सरकार येईल आमच्यामुळे. मोदी सरकार येईल का? बरोबर. काय मित्रा, काय नाव आहे तुझं? रणवीर कछवा. काय करता तुम्ही? आम्ही शेती करता. शेती करता. शिक्षण? शिक्षण 12वी. नंतर का केलं नाही? नंतर काय, इथं घरी कोणी नव्हतं बघाय. बरं. शेताकडे किती आहे शेती? शेती आहे 2-3 एकर. 2-3 एकर आहे. कशी आहे शेतीची परिस्थिती? शेतीची काय परिस्थिती, काही नाही, माळाला आहे उभा. माळाला आहे काय? पाणी नाही, काय मतदान आहे की? मतदान नाही आपल्याला. किती आहे वय तुझं? वय झालंय, आता नाव दिलं, येईल आता. आता दिलं काय? बरं 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 बरं. काय नाव आहे? कुठं गेल त्या? हा, इकडे. काय नाव आहे तुझं? विठ्ठल भोकरे. भोकरे नाव आहे. काय करता तुम्ही? व्यवसाय? शिक्षण. काय करायला? शिक्षण MSc. शिक्षण MSc. MSc मध्ये काय ॲग्री, काय जैविक? कॅम्प्युटर सायन्स आहे का? अच्छा अच्छा. काय आता तंत्रज्ञानाचा विषय आहे, का विषय निवडला तुम्ही ते? आवड होती कम्प्युटरमध्ये, त्याच्यासाठी निवडला. पुढे काय करायचं भविष्यात? सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये. सॉफ्टवेअरमध्ये. असं बोललं जातं या सरकारच्या काळामध्ये बेरोजगारी खूप वाढली, बरोबर आहे का? नाही हो, बेरोजगारी काय, आपण काम हुडकी नाही गेल्यावर काम कसं भेटेल? आपल्या गावात बसल्या काम थोडी भेटणार आहे आपल्याला. अच्छा. अभ्यास केल्यावर नोकरी लागते गव्हर्नमेंट बी. आपण काम करणार गेल्यावर थोडी लागणार. भरत्या नाहीत म्हणून असा आरोप होतो. भरत्या तसं नाही, गव्हर्नमेंट आता काय 140 कोटी जनता आहे का, सगळ्याला गव्हर्नमेंट जॉब थोडी भेटणार आहे? मग शिकल्याने काय करावं लागेल? शिकणाऱ्यांनी प्रायव्हेट काही बघावं लागतात, गव्हर्नमेंट काही बघावं लागतात, असं काही तसं काही. सगळं थोडी सगळ्याला गव्हर्नमेंट काही घरला नेऊन जॉब देईल का थोडी आपल्याला? काही असे काही तसे जॉब हुडकावं लागतात. जॉब बाहेर भरपूर आहेत, बाहेर गेल्यावर. अच्छा. आपण गावात राहिल्यावर जॉब काय बरं, आता तुम्हाला मतदान आहे, 7 तारखेला मतदान करायचं आपल्याला. मतदान करायचं की? मतदान करणार आहोत, मतदान तर करावंच लागणार आहे. काय माहोल, काय माहिती जनता कलंबरची? माहोल काही असं काही तसं, काही सत्ताधारी, काही विरोधी पक्ष आहेत. लोक काय माहित? लोक कलंबरची जनता काँग्रेस काय म्हणतात, माहित? काही काय बीजेपी मत? म्हणतात. तुमचं काय मत आहे?
आमचं बीजेपीला मत. कोण आहे सगळे केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? केंद्रात नरेंद्र मोदीचं. बरोबर. काय मित्रा काय नाव आहे तुझं? बोलल्या की तुम्ही सुरुवातीला? नाही ते काही नाही बोलणार बरोबर नव्हतं तो आता आपलं बरोबर. काय नाव काय म्हणता? आता आपण मी बोलतो काय बोलता? आपल्याला मतदान आम्ही मोदीला करणार. मोदीला करणार? हा. पहिले तर काँग्रेसला म्हणलं तुम्ही. नाही ते आपल्याला हे करणार मोदीलाच आपण हे करायचं. कोपन 12 महिने फुकट आहे. बरोबर. नाही कोणी सांगितलं काय तुम्हाला मोदी म्हणा म्हणून? नाही कोणीच नाही आपल्या मनानं म्हणा. भिवून सांगायला कोणी म्हणलं काय? नाही भिलो मी इथं आधी तुम्हाला. हो बाबा कर्जाचा काय नाही आपण गरीब माणसं आहे. बरोबर. आपलं नाव मोदीला पडलं. मग काय नाव आहे तुमचं? अच्छा. काय करता आपण व्यवसाय? लॉन्ड्री दुकान श्रीनगरला. अच्छा. तो नांदेडला? बरोबर. आता शहरामध्ये राहता तुम्ही नांदेडमध्ये. आपलं मतदान तर लातूरमध्ये आहे. नांदेडची परिस्थिती काय आहे बरं? काय माहित लोक बीजेपी म्हणाले. बीजेपी म्हणाले ना सगळं. तुमचे ग्राहक ते येतात. काय चर्चा आहे? बीजेपीच म्हणाले. मोदी. बरं. आपल्या इथे गावामध्ये कलंबरमध्ये बीजेपीच माहित काय? अच्छा. वार आहे समजा बीजेपीचा. काय नाव आहे तुमचं? बसा तुम्ही बसा. माझं नाव शेख खाजामिया राजे सर. अच्छा. काय करता तुम्ही व्यवसाय? मी मिस्त्री काम करतो. बांधकाम व्यवसाय. बरोबर. कुठं आहे काम चालू सध्या? सध्याला नांदेडला चालू आहे, वसरलीला. बरं. आता तुमचं येणं जाणं असते, प्रवासामध्ये लोक भेटतात. हो. काय बरं वारं काय माहीत आपल्या नांदेडमध्ये? नांदेडमध्ये तर वारा आहे मोदीचं सरकार एक बारचं पलटी करायचं. म्हणजे कसं आता मालाला भाव नाहीत किंवा रोजगाराला संधी नाही, पोरायला नोकऱ्या नाहीत. मग सगळं हे एक बार तरी काँग्रेसचं येते समजा. मग आता एवढं आहे की बहुमती आहे ना. कोणाचं बहुमत आहे ना? काँग्रेसचं बहुमती आहे ना. आता एकदम कसं बहुमती आहे. मग आता पहिलेच्या वेळेस पेक्षा यावेळेस काहीतरी 0मधून काँग्रेस पुढे येते. बरं. जसं काँग्रेस बुडाली होती की नाही, आता ह्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या सीटा निघतात काहीतरी. आणि जसं दोन नावालाच निघणं गेली की नाही, बरं. आता काहीतरी त्याचे रागावून बघायला तुम्हाला तिथून ते बोलायला परिणाम ह्याचे परिणाम लई ते झटकन आल्या. तुम्ही काय बोलायला की पाटील आम्ही कसं आम्हाला काय करायचं? त्याच्या मनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आपलं आहे. मताचं म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य. आम्ही त्याचं खायला नाही आणतो. मोदीचं आहार खायला नाही आम्ही. आज 5-6 वर्ष झालं त्याचं तर काय. आता तुम्ही आम्हाला चहा पाहिजे तुमचं नाव कळलं नाही आम्हाला थोडं बहुत सांगा ना तुम्ही. आम्ही मुलाखत करा. आता 4,000 रुपये भाव आहे. आमचं सोयाबीन 8,000 जात होतं. कापसाला कापूस 10,000 जायचं, 6,000 कापूस गोष्ट. हो साहेब 8,000 भाव राहो. गरीबाचा विचार करावा लागतो आपल्याला. आपलं तेल किती ते 8,000 म्हणल्या बरी 200 रुपये किलो तेल. अहो काँग्रेसने तुम्हाला शेतकऱ्याचा फायदा आहे याच्यामध्ये. आणि गरीबाचा फायदा काय करावं? 200 रुपये किलो तेल घेऊन खाय. गरीब म्हणजे काय? आपल्या सर्वात जास्त म्हणजे शेतकरीच आहेत. कृषी प्रधान देश आहे साहेब. गरीबाचा तुम्हाला गरीबाचे शेतकरी आहे. शेत नाही हे नाही. तुमचं म्हणणं आहे बा शेतकऱ्यांना फुकट द्यावं का सगळं? नाही आम्ही फुकट मागायला का? काँग्रेसच्या काळामध्ये 2,500 भाव होता. 2,500 रुपये सोयाबीनला होता. आणि 3,000-4,000 कापूस. 8,000 महागुनी झाला या मोदीच्या काळामध्ये. 8,000 10,000 रुपये चालला. यांचं असं म्हणणं आहे की शेतीमालाला भाव राहू नये असं म्हणणं आहे. नाही गरीबाला प्रत्येकाचे आहे ते घरचे पाटील हात. त्याला काय काय म्हणजे गावचे पाटील हात. म्हणजे कसं पाटील म्हणले की नाही, मी पाटील हा म्हणले की नाही, तर पाटलाची गोष्ट येते काय? आपण जनसामान्य जनतेमधून ते पाटील हात. किती फाटका करायला पाहिजे पाटील राहा असा. गरीबाचा विचार घेऊन चालू लागणार. सांगा की शिवाजी महाराजांना सगळ्याचा इतिहास केला. गरीब राहो कोणीही समाज राहो त्याने सगळ्याला घेऊन चाललं की नाही. जे शेतामध्ये कष्ट करणार आहे तो सगळ्यात जास्त मेहनत कोणाची आहे? तर शेतकऱ्याची म्हणतात. मग शेतीमालाला भाव पाहिजे. शेतकऱ्याला काय नाद लागलाय? शेतकरी काम केल्यावर धंदा केल्यावर काही सगळं पुरी होते. तुम्हाला आगाव नादा लागले. काय नागायला लागले? 10 रुपयाचं मोठी इतकी शिशी भरली महाग 200 रुपयाला असे झाले शेतकरी. ते पुरी होतात का? पुरी होती काय शेतकऱ्याला ती? हो शेतकरी म्हणजे हे सगळ्याला जगणारा शेतकरी म्हणाले. पण मोदी काय करायला ह्याला 2,000 रुपये आणखी द्यायला कमी पडल्यानं. ते 4 महिन्याला आणखी अनुदान द्याले. पियाला पैसे कमी पडून आले तर कोपन फ्री, खायला बी कमी पडून आले. त्याच्याने ते याचा परिणाम काय झाला? पैसे आयते आले, खायला आयतं भेटायला. लोक आळशी झाले. पण त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या मालाला भाव जर राहिला तर शेतकरी आज मागे येणार नाही. आता सरकार सगळंच कोणी काय असं तुकाराम महाराज नाही, तळ राखील ते पाणी पिईल. कोणते बी सरकार आलं तर काय? आपले बाप दादे किती कष्ट करीत गेले बरं. 24 तास शेतामध्ये राहत गेले. गावामध्ये माणूस दिसत गेले. ते विचार केला तर आपल्याला आता शेती भरपूर आहे.
त्या काळामध्ये काय होतं सांगा बरं तुम्ही. सगळं आता एक गावामध्ये गप्पा मारीत बसालेत, त्यानं काय म्हणलं की ह्यानं काय म्हणलं की म्हणून हे करायला येतं ते. शेतीला कष्ट केल्यावर हो आता निसर्ग एक साथ देणार आहे साहेब. निसर्ग साथ दिल्यावर काही कमी पडणार नाही शेतकऱ्याला. आहे का पाण्याची बोंबाबोंब, अवकाळी पाणी पडालं, हे पडालं, शेतकऱ्याला किती नुकसान आली. राम राम साहेब, इतक्या राम राम. अनेक जण आहेत, आपण थोडं पानपट्टी आहे बाजूला, तिथं जाऊन सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे. काय नाव आहे तुमचं? बरोबर. खूप जण बसलेले आहेत. बरोबर, थांबा बसा, तुम्ही बसा इथं. आपापल्या गप्पामध्ये व्यस्त आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. काय नाव आहे तुमचं? नाव तर सांगा तुमचं. माझं उद्धव. बरं, काय तुम्ही चर्चा करत बसल्या, काय चर्चा आहे? बरं, चर्चा शेतीच्या मालाची हे ते भावाची चर्चा आहे. बरं, काय रात्री पाऊस पडला आपल्या लोह्यामध्ये बाजूला परिसरात, इथं पडलं का पाऊस? इथं थोडा पडला ना, थोडा पडला. हे पाऊस कसं नुकसानदायक आहे की चांगलं आहे? नुकसान काय नाही, आता आमच्या इकडे काही नाही तसं पिकं जायचं, तर ते अवकाळी पाऊस आहे. बरं, आता तुम्ही म्हणत होतात की शेती मालाच्या भावाच्या संदर्भात आहे, काय म्हणजे काय अडचण आहे शेतकऱ्यांच्या? भावाला शेतीच्या मालाला भावच दिला नाही ना सरकारनं. आता शेतकरी परेशान आहेत. शेतकऱ्यांना तर अनेक योजना आहेत, मोदी सरकार सांगते आम्ही हे दिलं ते दिलं. योजना तर मालाला भाव नाही ना. मग काय आता कसं आहे वारं, काय आता निवडणूक आहे, हे सर्व भाव ठरविण्याचं काम जे आहे ते सरकारचं आहे. कोणतं सरकार चांगलं वाटतं शेतकऱ्यांसाठी? मोदीच बरं दिसायला आता सध्या. तर शेतीला भाव नाही म्हणता, मग मोदी चांगला आहे? देईल ना भाव. आता एक बार दिलं नाही म्हणजे काय झालं, देईल. 10 वर्ष झालं मोदी सरकारला. 10 वर्ष झालं. बरं आहे. काय गावामध्ये काय परिस्थिती काय माहित? कलंबरकरांचे काय मत आहे? अजून काही चर्चा नाही आमच्या इथे कलंबरमध्ये. काहीच नाही. नाही काही नाही अजून. बरं, नेते ते यायलेत की नाही मत मागायला? कोणी आलं नाहीत अजून. आलं नाही. काय तुमचं नाव? बरं, कुठं इथंच राहता? हो. काय परिस्थिती काय माहित, लोक कलंबरचे जनता काय म्हणाली? काय नाही, बरं निवडणुकी संदर्भात बरं आहे मोदी सरकार. बरं, तुमचं नाव काय? दत्ता भोकरे आहे साहेब. हे म्हणले ते आम्ही द्यायच्या मधलेच माणसं. कसं आहे बरं तुमचं मतदान करण्याची प्रक्रिया कशी आहे? असं एखादी चांगला माणूस सांगितलं तुम्हाला की त्याच्या म्हणण्यावर मतदान करता की मनानं करता? आता त्याच्या म्हणण्यावर बी करावं लागेल. कवा जर आमच्या मनात फाल्ट आला तर आमच्या मनावर कोणी येऊ म्हणून असंही करू शकता समजा. असं बी होत आहे. हा, मग आता मनावर काय आहे? काय तुम्हाला शेतीचा व्यवसाय आहे की शेती? शेतीचा व्यवसाय. हा, शेती आहे. पैसे भेटतात की पीएचे? कोणते? पीएम मोदीचे? मोदीचे भेटतात. बरं, काय पीक विमा भेटला की नाही या भागामध्ये? या भागामध्ये विमा नाही भेटला नाही विमा. कसं पीक चांगलं होतं कसं होतं? चांगलं पीक होतं. चांगलं, त्याच्यामुळे मंजूर झालेला मग अजून भेटला नाही. भेटला नाही. बरोबर. काय नाव आहे तुमचं? काय करता व्यवसाय तुम्ही? शेती करता. बरं, कशी आहे शेतीची परिस्थिती? शेतीची परिस्थिती आपल्याला शेती आहे म्हणून करायची होय. काय मालाला त्या भाव नाही. तेवढीच परिस्थिती आहे शेतीची. काय आता निवडणूक आहे, निवडणुकीचं नेते ते येत असतील, यायलेत की नाही नेते कलंबरमध्ये? नाही, नेते तरी आलेच सर. त्याचं आता कामच आहे आता सध्याच्याला हे. नेत्यांचं काम आहे सध्याच्याला. बरं, काय माहित जनता कलंबरची काय म्हणते, जनतेचे मत? जनतेचे मत आता अडचण आता हेच आहे. आता शेताला भाव नाही मालाला. तेच आता त्याची. आता या सरकारवर रोष आहे का शेतकऱ्यांचं? आता देश चालवायला मोदी चांगला आहे, पण शेतीकडे ध्यान द्यायला नाही तसं तेवढं काही. कोण येईल आता देशामध्ये? आता देशामध्ये बहुत जनतेचे अवलंबून आपल्या. तुमचं काय राहील आपल्या भागामध्ये, काय राहील, कशी राहील परिस्थिती? आता परिस्थिती आपल्या भागामध्ये आता मोदी आले तरी चांगली आहे. परिस्थिती राहणार चांगली. काही जरा लक्ष शेतकऱ्याकडे दिलं तर चांगलं. शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं. काय नाव आहे तुमचं? अच्छा, काय मतदान तर असेल तुम्हाला? काय आता मतदान करायचं आपल्याला, म्हणजे कसं आहे मतदान करण्याची प्रक्रिया? कोणी एखादी नेता सांगतो का, गावातला एखादी समाजाचा नेता सांगतो? नेत्याची ओळख नाही ना आम्हाला. नेत्याची ओळख नाही? नाही. बरं, कोण आहेत आपले उमेदवार? आता काय घेतात? बीजेपीचे? नावच माहित नाही आपल्याला. काँग्रेसची बी माहित नाही. काँग्रेस हात काय आता तुरळक ठिकाणी हात समजा. एक दोन कसं आहे, एकदा मतदान मागायला आले की नंतर काय येणार काय ना समजा. ओळखत नाही आम्हाला. काय गावामध्ये परिस्थिती काय माहित लोक? आता कुणीच आलं नाही ना. वारं तर कोणाचं बी सांगू शकणार आता. असं कशी राहील परिस्थिती? परिस्थिती आता जनतेच्या मनावर आता. काय नाव आहे तुमचं?
नको नाव तर सांगा की तुमचं काय नाव आहे? विरामन गणपती संगीवर बस एवढंच. काय संगेवर साहेब काय करता तुम्ही व्यवसाय? शिलाई काम करतो. बरं, पारंपरिक व्यवसाय आपला जातीचा व्यवसाय शिपी. बरं बरं बरं. कसं आहे कदा सिलाईचं कसं त्याला रेडीमेड लोक कपडे घ्यायला लेवायले किती आली तरी समजा आपल्या रोटी देते. किती आहे तुम्हाला लेकरं वाढ? एक 5 पोरी आहेत, एक पोरगा. काय करते मुलगा? मुलगा अपंग आहे. अपंग आहे. अपंग आहे. त्याला काय म्हणजे स्कीम वगैरे भेटतात की योजना सगळ्या? सरकारच्या योजना भेटतात की नाही अपंगाचे? नाही भेटणार. कस काय? लहान आहे. लहान आहे. बरोबर बरोबर. नोंदणी ते करून घेतलं की? नोंदणी करून घेतलं की ते अपंगाची? केली. बरं. केली, लई दिवस झालं पुन्हा काहीच भेटलं नाही समजा त्याला. काही काय? भेटलं नाही. कस काय? नोंदणी करून 4 वर्ष झाली. हो. हा. घरकुल नाही, काहीच नाही. सगळ्यात अगोदर कोणत्या अवयानं आहे अपंग? पाया नाही. पाया नाही का? मोहन आहे. अपंग आहे, पाया नाही. बरं बरं. त्याचे कागदपत्र भरले, समजा भरले, 4 वर्ष झालं. अच्छा. काही चाललं नाही अजून. काहीच नाही. मग हे करायची की अर्ज करायचं कोणाला करावं अर्ज? कोणाला कोणाला करावं अर्ज? आम्हाला माहित नाही. समाज कल्याण ऑफिसला इकडे तिकडे. समजीकडे जाऊन आले त्यानं. सगळे टोळवट लोक असल्या गावातले. हे तुझ्या पैसा आहे तर समजा आहे. बस. ज्याचं टक्का आहे त्याचं काम आहे समजा. त्याच्यापाशी पैसा नाही त्याला काहीच नाही. बरं. असं आहे. काय माहित लोक कलंबरचे काय कलंबरकरांचं मत? कदंबरचं मत आणखी माहीत कळालं नाही तुमचं. कळलं. आता खूप वय आहे तुमचं, वय झालेलं आहे चांगलंच. काय बरं तुम्ही आधी कसं कोणाला मतदान करत होत्या? कसं म्हणजे काय पाहून मतदान करत होत्या? कोणते मुद्दे राहतात मतदान करताना? काय विचार करता? विचार काहीच केले आपण. विचार काय विचार केला नाही? विचार काँग्रेसचाच करीत होते आपण. पहिले काँग्रेसचे तुम्ही पारंपरिक मतदान? हो. बरं. गेल्या वेळेस काँग्रेसलाच केलं त्या? हो. मग आता कोणाला करायचं? बघा आता कोणाला. बरं गावात कोणाचं बघा. पारंपरिक काँग्रेसचे मतदार तुम्ही. हो. कसं आहे देशामध्ये कोणाचं सरकार यावं? काँग्रेसचं यावं की बीजेपीचं यावं? मोदीचं? बघा वाद झाली काय तर बरं बरं बरं. हे होते सर्वसामान्य जनतेचे मत होते. आपण सर्वसामान्य जनता काय विचार करते कलंबरच्या जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता. आपल्यासोबत यंग. बरं, काय नाव आहे तुमचं? बालाजी रामजी मलकापूर. बरं, काय करता व्यवसाय तुम्ही? काय नाही, शेती करतात. बरं, कशी आहे परिस्थिती शेतीची? काही नाही, बिकटच आहे. पाणी नाही, शेतीमालाला भाव नाही. काय करावं या सरकारला? कसं आहे सरकार चांगलं आहे की चांगलं नाही? नाही, आम्हाला शेतकऱ्यांसाठी खराब आहे. खराब आहे. हा, व्यापाऱ्याला पिपाऱ्याला करीत असेल त्यानं, पण शेतकऱ्यासाठी कोणत्याच मालाला भाव बी नाही, शेतकऱ्याला काही चांगलं नाही. आमचं एक मत आहे शेतकऱ्याचं. सरकार तर खूप सांगते की आम्ही खूप योजना शेतकऱ्यांसाठी राबवतो. काय राबवली? कोणाला म्हणलं का तुम्हाला कोणी? हे पैसे येतात अकाउंटमध्ये थेट. आता विहिरी भेटल्या, विहिरी भेटल्या नाही, विहिरी भेटल्याच नाही. आमच्या पीक विमा भेटतो. 2-3 वर्ष झाला कर्जमाफी केली. कुठे केली? कुठे केली पीक कर्जमाफी? कुठं केली मला सांगा? कोणाची केली? माझी स्वतःची नाही, 2 मुलं हात त्याची नाही. कोणाची केली? कोणाला ते पावती देऊन त्यानं दुसरं कर्ज दिलं का शेतकऱ्याला? पीक कर्ज माफच झालं नाही ना. म्हणतात तिकडं लाखाचं 1.5 लाखावर नेलं, 1.5 लाखाचं 2 लाखावर नेलं. तर माझं सर्वस्व मत आहे की शेतकऱ्याबद्दल हे सरकार चांगलं नाही. कोणाचं यावं सरकार मग देशामध्ये? काँग्रेसचं यावं, बीजेपीचं यावं? आता तर आम्हाला वाटायला काँग्रेसच बरं होईल. काँग्रेस होईल. काय देशामध्ये होईल का परिवर्तन? होईल. आता सीटा या तिकडे प्रवृत्ती झालंय. मोदी म्हणतात आपकी बार 400 पार. त्याच्या नुसत्या गोष्टीच हाताना मोदीच्या. बरं. पण अंमलबजावणी शेतकऱ्यासाठी काय केलं? माझं मत काय आहे साहेब? पावसाळा झाला तर शेतकऱ्याला चांगलं, एक माझं मत. आणि पावसाळा होईना गेला शेतकरी कोरड्यावरच आहे. हाय त्या मालाला भाव शेतकऱ्याला दिलं तर आम्हाला त्या तुमच्या शासनाच्या ह्याची गरजच नाही ना काही. बरं. अनुदानाची म्हणा, विम्याची म्हणा. शेतकऱ्यापाशी माल राहू द्या, त्यानं उभाट्यानं ऐकते. शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही काय म्हणून भाव कराल्या? आता तुमच्या गावातले लोक म्हणत होते की बस शेतीचं माल जर महाग झालं तर गरिबानं काय खावं? खातात त्याच्या परीनं त्याने. एक धडी आणायचा, अर्धी धडी आणतात, करतात. पहिलं काय होतंच का असं? गोरगरिबासाठी होतं काय? शरद पवार एवढे होते, तेवढे केले. त्यानं काय केलं शेतकऱ्यासाठी? काही केलं नाही. कोणत्या सरकारने शेतकऱ्यासाठी कधीच गांभीर्य घेतलं नाही? घेतलंच नाही, आत्तापर्यंत नाही. आणि मी सांगतो माझ्या ह्याच्याप्रमाणे की शेतकऱ्यासाठी काहीच सरकार कोणतं काम करणार आलं माझं मत म्हणते. मरून चालले शेतकरी. काय मला सांगा की
वरच्या निसर्गाच्या असं म्हणलं जातं शेतकरी कितीही द्या शेतकऱ्याला, शेतकरी समाधान राहत नाही. मोठमोठे नेते राहत म्हणतात नाही. असं. म्हणतात का म्हणतात की त्यानं दिलेली तुमची मदत पुरत ते समाधान राहते, चांगलं होतं. अंमलबजावणी केलेली शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही. माझं नाव विठ्ठल आहे. विठ्ठल काय करता व्यवसाय? या 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 धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. त्याला काम आहे की नाही सध्या तुमच्या? काय सध्या काम आहे तर चालू आहे काम. आहे तसं काय नाही. मतदान करायचंय 7 मेला आपल्याला. कसं आहे मतदान चर्चा करायचं? काय आहे गावामध्ये? गावामध्ये चर्चा अशा आहे. कोणी असं म्हणतात कोणी तसं म्हणतात. चालू कोण या कोण यावं बरं? काँग्रेसचे माणूस यावं की बीजेपीचं यावं? बीजेपी चालूच आहे हा. काही लोक म्हणतात काँग्रेसचं यावं. हो पण 100ला 100% बरं. कारण काय काय केलं आपल्या या खासदाराने, जे विद्यमान खासदार आहेत कलंबरकरांसाठी? काहीच केलं नाही. खासदारी नाही गेलं तर काय होते. बरं मग मोदी यावं. मोदी येतेच, वादच नाही, येतेच. अच्छा म्हणजे कसं आहे म्हणजे कुठं चालल्या? पाणी आणायला चालल्या? पाणी बाजारात. बरं काय आता मतदान आहे आपल्याला 7 तारखेला मतदान करायचंय खासदारकीला. आपण कदा ऐका हा कसं आहे, कोणाला कोण सांगते तुम्हाला मतदान करायचं? कसं पाणी आहे की नाही कलंबरला? आता भेटते असं त्याचं निष्ठाच घागरीने आले. हा हा कुठून आले नळ आहे काय? हा. बरं बरं घरी नळ नाही का तुमच्या? आमच्या गावातच नळ नाही तर. नाही काय? हा. बरं बरं आपलं काय कळते कोणाचं असलं तर. कळणार काय? हा मतदान करायचं आपल्याला. आता आपले खासदार आहेत, दुसरे काँग्रेसचे आहेत, पंजाबचे माणसं, ते आपल्याला काय कळत डॉक्टर नाही. साहेब आहेत, ते कोणाला करायचं मतदान? आता मतदानाचं आपल्याला समजतच नाही काय मग सांग. दाबता येते की नाही? ते बटन दाबता येते की नाही दाबता मशीनवर? येते, दाबता येते. कळतं की सगळं? हा 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 नाही काय? हा हा बरं बरं बरं. सर्व हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. काय नाव आहे तुमचं? भोकरे. भोकरे सरनेम खूप. बरं काय परिस्थिती गावामध्ये, काय माहित जनतेचे मत, सर्वसामान्य जनता काय म्हणते? काँग्रेसचं बरं आहे. कसं काय काय म्हणजे आता बीजेपी सरकार चांगलं नाही का? आरमुटी झाली, रजाकारी झाली झाली समजा त्याची काय बदल होईल का देशामध्ये? पहिलं आता काय आपल्या काबू जनतेचं मत. काय आपलं नाव काय? धनंजय रोत्रे. सर काय करता तुम्ही व्यवसाय? काय परिस्थिती काय कलंबर, आपला कलंबर म्हणजे चर्चित गाव आहे मराठवाड्यामध्ये. होती कलंबरची काय माहिती जनता कलंबरची? 5 वर्ष झालं बीजेपीचा खासदार तोंडच बघल्या नाही. 1 रुपयाची निधी नाही त्या खासदाराची कलंबरला आमच्या. ना भेट नाही. ते नरेंद्र गायकवाड संघ आलंय आणि तिकडूनच चलय. मग आता मोदी साहेब तर होतील पंतप्रधान, मात्र लातूरची सीट पाडून करतात त्याला. मोदी साहेबाला एक मतदान म्हणजे बहुमतासाठी कामाचं आहे. नाही काय असं एक्झिट पोल पहिलं घेऊन तिकीट द्यायचं. म्हणून म्हणाले पंजाला मतदान करायचं. 70,000 लीड गेल्या बारीला लोहा कंदारची होती, ह्या बारीला 1 लाख लीड पंजाला राहील. पंजाला बोला नाव तर सांगा की तुमचं काय? लोक जनता हे जाणून घेण्याचा उद्देश आहे. काय नाव आहे आपलं? प्रकाश चिंतोले. काय करता व्यवसाय? शेती. काय पाणी बरसात नाही, काही नाही. बरसात झाली तर शेती आहे, नाही तर काय. हा बरं अजून काय समस्या आहे शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्याच्या बकळ समस्या आता. आज मालाला भाव नाही. आता कारणीभूत आता कोण? मोदीच म्हणावं लागेल ना आता हे. आता तुमच्या इथल्या शेतीमालाला भाव जर जास्त दिला तर शेतकऱ्यांनी का, गरिबाने काय खावं? काय करतात? शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये देऊ, मालालाच भाव नाही. एक तर शेतीमध्ये पीक नाही गेलंय. त्या 2-2 हजार रुपयाला बघून काय करणार? बरं त्यावेळेस आता सरकारचं मला वाटलं ह्याचं आपलं पंजाबचं येईल, काँग्रेसचं. हा होतील ना. बरं मोदीला नाकारतील का लोक? नाकारायसारखं झालंय ना. काय नाव आहे तुमचं? काहीच बोल ना. नाव तर सांगा की. साईनाथ. काय तुमची पानपट्टी आहे, हजारो लोक येतात तुमच्याकडे. समोर चर्चा असते तुमच्या पानपट्टीची. कसं पान, चहा पान झालं की पान घेण्यासाठी चर्चा असते. काय म्हणत लोक कलंबरचे? कोणत्या काय म्हणणार? बीजेपी कमळाला म्हणाले. तुमचं मत काय? काय राहील? कोण येईल? कोणाची सरकार येईल? सरकार बीजेपीची येईल 100%. बरं बीजेपीचे सरकार येईल. चालाच काय थांब की. पांडुरंग आखले निघाला गडबडी ट्रॅक्टर काढ. ट्रॅक्टर कशाच ट्रॅक्टर आहे?
याचं घ्या पहिले लय भारी आहे गावातलं. मी नाही याचं घ्या. भारी आहे. लय भारी आहे काय बरं कलंबरकरांचं मत काय आहे? काहीच मत नाही आमचं, काही नाही हो सर. कलंबर लय बेकार गाव आहे आमचं. कस काय कडे अरे बरं आता निवडणूक आहे 7 तारखेला मतदान करायचं आपल्याला. हा. हा. काय मत कोणाची आहे हवा? हवा आता कोणाची? थांब की मित्रा कुठं कोणाची? हा? हवा कोणाची? काय फर्स्ट टाइम आहे का याच्या अगोदर केलं मतदान? जादूगर केलं की विधानसभेला केलं की विधानसभेला केल्या कोणाला केलं विधानसभेला? मतदान कसं सांगा कोणाला श्यामसुंदर शिंदेला केलं. असं बरं आता यंदा निवडणूक येणार आहे शिंदे साहेबांची बी. काय राहील त्यांची परिस्थिती? शिंदे साहेबाला सपोर्ट करायचं परिस्थिती काय कामं झालेत का त्यांच्या गावात? झालेत की कलंबर मध्ये. काय काम झालं नाही? काय झाले काम? रस्ता नाही. शिंदे सरकार म्हणा आमचा तर सपोर्ट आहे. कुठं support आहे? सपोर्ट त्यांचा अधिकार आहे, आमचा त्यांचं मत आम्हाला आहे अधिकार आहे, ते. स्वातंत्र्य आहे आम्हाला. कलंबर तुमचं काय म्हणणं आहे? कोण राहील आमदारकीला? आमदारकीला आता आपल्याकडे तेवढं ज्ञान नाही त्याच्यामध्ये. नाही काय 7 तारखेला मतदान आहे. काय माहित कलंबरची जनता कलंबरकरांचं मत काय आहे? कलंबरकरांचं मत आहे बघा. लातूरचा उमेदवारच कोण आहे अजून आम्हाला माहित नाही. तो निवडून काँग्रेसने एक उच्च शिक्षित दिलेला आहे. डॉक्टर आहे, डॉक्टर शिवाजीराव काळगे. गेल्या बघा तयार नाहीत. आता कसं आहे विस्तार मोठा असते. इथून 120 किलोमीटर आहे लातूर. हो, पण दिल्लीला जायचं असते त्यांना. सगळ्यात लक्ष थोडं तरी दिलं भेट द्यायला पाहिजे. एखादी तरी भेट दिली पाहिजे 5 वर्षात त्यांच्या कार्यकाळात. कसं राहील बरं आता बदल होईल का काही? बदल तर होणारच बघा. जे होईल काय? कोण राहुल गांधी राहावं पंतप्रधान की मोदी राहावं? देशाचं आता आपण तेवढं काही सांगू शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? देशाचं आम्हाला काही वाटत नाही. तुमचं नाव काय? राहुल गायकवाड. बरं काय करायला? पोलीस भरती. बरं भरती संदर्भात खूप म्हणजे भरत्या नाही ते या मोदी सरकारच्या काळामध्ये बीजेपीच्या 5 वर्षांमध्ये. बरोबर आहे का? हो. नाही का तसं? नाही तसं काय नाही. पोलीस मध्ये जायचंय की का फक्त डिफेन्स मध्ये आर्मी मध्ये नाही पोलीस काढली या सरकारनं? चांगली आहे की वाईट आहे? ते बरोबर नाही स्कीम. कॉन्ट्रॅक्ट झाले. आर्मीचं कॉन्ट्रॅक्ट केले त्यानं. आर्मीचं कॉन्ट्रॅक्ट केलं ना. 4 राहुल नाही का? राहुल गांधी म्हणतात ते आम्ही जर सत्तेत आलो तर ते आम्ही करणार नाहीत. अवलंबलेला आहे. बरोबर आहे. जे यंग जनरेशन आहे ना ते मोदीच म्हणाली. मग कसं असते माहिती आहे का तुम्हाला सांगतो. यंग जनरेशनला जर कुणाकडून फायदा होईल तर यंग जनरेशन त्याच्याच पाठीमागे जाणार. आता तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी 18,000 भरती काढली. तेव्हा काढली 2च वर्षात. काँग्रेस काढत होती 1000 2000 1000 2000 वर्षी दरवर्षी काढत होती. पण त्याचा काय फायदा मला सांगा. अग्निवीर जी योजना आहे तर ती कशी चांगली आहे की नाही? अग्निवीर हे एकदम मराठा बांधव दिसाले तुमचे. मराठा बांधव आहेत आपले. काय तुमचं म्हणणं कसं आहे? महाराष्ट्र बाकी सोडलं तर फक्त आरक्षणाचा प्रश्न आलेला आहे आणि ते शिक्षणासाठी आरक्षण. आता तुम्ही ह्या सरकारच्या काळामध्ये तुमचं म्हणजे आंदोलन जरांगे पाटलांच्या काय आदेश आहे? जरांगे पाटलाचे आदेश आहेत. निवडणूक आता कसं आहे कोणताही आरक्षण ते म्हणजे कोणताही मुद्दा असेल जनतेची मागणी असेल खूप आंदोलनं केले हे केले ते केले ते तुमच्या मागण्या ती तुमची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली की नाही झाली? आम्हाला मान्य नाही ना. माग उद्धव ठाकरेच्या साहेबाच्या काळामध्ये चालतं 10% ते टिकलं नाही. मग आता हे सरकार बदलण्याचं टाइम आहे केंद्रातलं. भाजप विरोधात नाही. फक्त आरक्षण पाहिजे आणि ते आरक्षण आम्ही सध्या आमचा कोणाला सपोर्ट नाही. सध्या बीजेपी विरोध बी नाही. विरोध बी नाही. काँग्रेस मतदानाचा अधिकार आहे तुम्हाला. आता कोणाला करताल? आरक्षणाबद्दल मराठा आरक्षण बीजेपी देणं आली. काँग्रेसला माहिती आहे मराठा बांधव. आमची कोणालाच नाही. काँग्रेस बीजेपी आम्हाला पक्षच नाही सध्या. किसान सरकार आम्हाला शेतकऱ्याला आम्हाला काहीच भेटणार आले. आम्हाला आरक्षण नाही. काय नाव आहे तुमचं? आमचं चौकटे प्रतीक. नाही काय नाही 10% आरक्षण दिलं होतं फक्त. मग आता त्याला आरक्षण नाही काय नाही कसं जगावता येणार? पोलीस भरती करायलेत हे करायलेत ते करायलेत. त्याचं किती अवघड होऊन गेले. त्यामध्ये कोण होईल पंतप्रधान? मोदीच होईल का? यावेळेस राहुल गांधी साहेब होतील. बदल होईल काय? हा बदल होईल ना यावेळेस. बरं. अनेक जण आहेत. आपण काय नाव विचारा तुझं? 12वीला जातो. बरं 12वीला जातोस. काय परिस्थिती आहे? मतदान आहे की नाही तुला? मतदान नाही मला. नाही पण काय माझ्या मतानंतर बीजेपी पाहिजे. बीजेपी पाहिजे. बीजेपी पाहिजे. देशाची प्रगती मोदीच करू शकतो. आताच तुमचे बंधू सगळे मराठा बंधू म्हणून लागले बीजेपी नको काँग्रेस. ते बीजेपी केलेलं आहे विकास तेवढं काँग्रेस. आता तुम्ही एक दस्ती घातला राम मंदिर बांधलं म्हणून. हां ते तर मोदीने तर खूप चांगली कामं केली आणि काँग्रेसने काही केली मत तेवढी नाही केली. काँग्रेस म्हणजे जेव्हा राम मंदिराचा मुद्दा कोर्टमध्ये चालला तेव्हा राम मंदिर बनवूया म्हणून काँग्रेसने 24 वकील लावले होते. आमचा मग तेव्हा तुमचा कुठं राम गेलता म्हणून काँग्रेस मंदिर बांधण्यामुळे योगदान मोदीचं आहे का? मोदीचंच आहे. फक्त मोदीने सपोर्ट केला सगळ्यांना हिंदू धर्माच्या लोकांना. बरं. त्यापरीस देशामध्ये बीजेपी बीजेपीच पाहिजे. जेवढं बीजेपी नाही केलं
आपल्या भारतावर, तेवढ्या 75 वर्षामधलं पर्सेंटेज करा विकासाचं, आणि मोदीनं जेवढं केलं ह्या 10 वर्षात तेवढ्याचं पर्सेंटेज काढा. मेट्रो झाली, मोदीनं गॅस आणला, मोदीनं कधी गॅस पहिला होता. मोदीच्या काळामध्ये स्वस्त झाला की महाग झाला? मोदीच्या काळामध्ये मध्ये जरा महाग झाला. आता निवडणूक आहे म्हणून स्वस्त झाला काय? तेच वाटते. आता 900ला झाला, पहिले 1200 होता. कसं मग आता हे असं जमते का? नाही, असं काय गॅसच्या बाबतीमध्ये होता. गॅस पहिल्यापासून होता, मात्र कसं ह्या बाई जरा महाग झाला. दुसरं कोणतं काम चांगलं मोदीचे आणखीन असे खूप भारतामध्ये त्यानं चांगले कामं केले. तर ते कोणते काय आणखीन एक योजना काढली आहे मोदी, म्हणजे 5 वर्षासाठी काय ते. तुला काय व्हायचं भविष्यामध्ये इंडियन आर्मी. बरं, आता तू आर्मीचा माणूस निघालास, योजना काढलेली आहे मोदी सरकारनं. ती पण चांगली आहे, 5 वर्षासाठी करायची आहे ती. चांगली आहे ती योजना. माया मतानं तरी कसं वाटतं ते, आता जे अग्निवीरच्या जे भरती देतात, मी मागं फॉर्म भरला होता, मात्र मग 1 महिना वय कमी पडलं. 5 वर्ष काढून मग ते डबल सोडणं ड्युटी, हे जरा वेगळं वाटते. मात्र काय करावं, काढलं ना. तू पुन्हा म्हणतोस की ते आता ते मग ते बरोबर नाही. ते कसं, मला काय दोन इन्स्टंट झाले तुझे. ते कसं झाले माहिती आहे का? अग्निवीरची योजना जी आहे ते चांगली आहे की वाईट आहे? मया म्हणानंतर ते बरोबर नाही बघा. कारण आता मोदी सरकारचं बघतायस तू, आता मोदी मी असे काम काय चांगले पण आहेत आणि काय वाईट पण आहेत, असं मी का पुरे चांगलं आहे असे नाही म्हणत मी. बरं, ठीक आहे, चालतंय. काय नाव आहे तुमचं? आपण टेलर काम करतो. बरं, शेती पण आहे. शेती पण आहे. काय परिस्थिती आहे, काय म्हणते कलंबरकरांचं मत? आता माझ्या माहिती. बरं, का बरं, काय काम केलं मोदी? सगळेच काम चांगले आहेत असतील, त्याच्यात काही अशाला काही सगळं होऊ शकत नसते. बरोबर. हा गावातला मुख्य चौक आहे. अनेक जण इथं आपल्याला सहज अमर ठाकूर. काय करता आपण? काय नाही, आपली शेती करता. काय म्हणतात? काय ना, जी आहे ते बरंच आहे म्हणा की काय. निवडणूक आहे आता, 7 तारखेला मतदान करायचं आपल्याला. फक्त मोदी, दुसरं काय नाही. मोदी भारतात जरी म्हणजे मोदींनी भारत विकून खाल्लं तरी चालते. भाजप. काय बरं, का कारण त्याचं असं? आपला मोदी पसंत करायचे ना. मग तुम्ही असं का म्हणायचं आपलं तर तसं म्हणा, त्याच्यासाठी आपण काय करू. काय म्हणजे काय आवडलं तुम्हाला किती? समजा चांगलं वाटलं की ज्यांनी जे सर्जिकल स्ट्राईक केली, सर्जिकल स्ट्राईक, म्हणतात जे माणसानं आपल्याला येऊन धोक्यात मारल्यानं त्यांना बदला घेतला की नाही, ती आपल्याला छान वाटतं. त्याच्यामुळे आपण रोकटोक असल्यामुळे बस तसं. दुसरा मुद्दा काय चांगलं वाटतं? रोजगार, विकास, रस्ते, नाली, त्याचे काही टेन्शन, ते काही मुद्दे नाहीत. त्याचे काही विषय नाही आपल्याला. वाटतं बस ते माणूस पटलं, बस एवढंच विषय आपलं. काय राहील परिस्थिती? आपला मार्गच दिसून काय नाव आहे तुमचं? अच्छा, कुठं निघालात तुम्ही? लोहा निघालो. रोज जाता का आजच चालेल? नाही, काम होतं जरा. बरोबर. काय म्हणाले कलंबरकरचे मत काय आहे? कलंबरमध्ये काय आहे वारं? राजकारणाचा काही विषय नाही. काही विषय नाही तुम्हाला? काही घेणं नाही? लातूरमध्ये. लातूरमध्ये आपले खासदार माहिती आहे की? खासदार काय माहिती नाही. आपले खासदार माहित नाही तुम्हाला? कोणाला करायचं मतदान? आता काँग्रेसला. काँग्रेसलाच का करायचं? माणूस चांगला आहे तो, डॉक्टर असल्यामुळं. अच्छा, आतापर्यंतचे डॉक्टरच होते खासदार. असं काही आहे म्हणजे पक्ष बनवून तुम्ही आता मतदान करायला की का माणूस चांगला आहे म्हणून मतदान करायला? नाही, माणूस चांगला आहे म्हणून. माणूस चांगला आहे म्हणून. हे होते सर्वसामान्य जनतेचे मत. हा उद्देश होता आपला की सर्वसामान्य जनता लोकशाहीबद्दल काय विचार करते, भारताची लोकशाही कशी आहे, गाव वाडी तांड्यावरची जनता काय विचार करते, हा जाणून घेण्याचा आपला उद्देश होता. हा जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत होता असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र बुद्धभूषण किल्लारे. कलंबर, लोहा, लातूर लोकसभा.